11व्या अध्यायामध्ये आपण काय श्रवण केलं बरं? 11व्या अध्यायात काय श्रवण केलं आपण 11व्या अध्यायामध्ये काय श्रवण केलं? कोणाला आठवतंय का? दशगात्र विधी कसा करायचा, प्रेताचा प्रेत घट कसा दान करायचा. अरे पुत्राने माता पितांसाठी हजारो लोकांना अन्नदान केलं आणि माता पितांची ओर्ध्वदेही कर्मच त्याने केले नाही, तर हजारो लोकांना अन्नदान करून काय उपयोग झाला? काही उपयोग होईल का? जो माता पितांचे अंत्यसंस्कार योग्य रीतीने करतो त्याला अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फल प्राप्त होतं. संपूर्ण पृथ्वीला परिक्रमा करून जे फल प्राप्त होतं तेच फल माता पितांच्या योग्यरित्या अंत्यसंस्कार केल्याने पुत्राला प्राप्त होत असतं. श्रोते हो, हे आपण श्रवण केलं 11व्या अध्यायात. मग 12व्या अध्यायामध्ये आपण काय श्रवण केलं? तर 12व्या अध्यायामध्ये आपण श्रवण केलं प्रेताचा प्रेत घट कसा दान करायचा. नंतर आपण श्रवण केलं वृषोत्सर्ग विधान. त्याच्यानंतर आपण मलिन षोडशी उत्तर षोडशी बघितली. त्याच्यानंतर नारायण नागबलीचं विधान आपण श्रवण केलं. 13व्या अध्यायात सूतकोपाख्यान बघितलं आणि गया श्राद्धाचं महात्म्य आपण बघितलं. आता 14व्या अध्यायामध्ये बघायचं आहे की यमलोक कसा आहे, यमपूर कसं आहे, चित्रगुप्त यमराज कसे आहेत आणि त्या यमाच्या सभेपर्यंत कोण कोण धर्मात्मा पुण्यात्मा जातात, कसं कसं धर्म पुण्य केलं, कसं कसं मनुष्याने सत्कर्म केलं तर त्या यमाच्या सभेपर्यंत मनुष्य जातो. तर श्रोते हो, दक्षिणेला नैऋत्य कोणामध्ये वैवस्वती यमाचे नगर आहे. तर दक्षिण दिशेकडे नैऋत्य कोपऱ्यामध्ये 86,000 योजन लांब अंतरावर गेल्यानंतर, म्हणजे 16 जे आपण नगर बघितले, सौरीपूर, सौम्यपूर, बृहत्पूर, गंधर्वपूर, हे सगळे 16 पूर नगर पार केल्यानंतर बहुभीतीपुराच्या पुढे हे यमाचं यमपूर आहे. विश्वकर्माने दीर्घकाळ तपस्या करून यमाचं यमपूर इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे की त्या यमलोकाचं वर्णन, म्हणजे जसं आपला स्वर्गलोक आहे तसाच यमलोक सुद्धा आहे. आणि श्रोते हो, यमलोकामध्ये कुठल्याही प्रकारच्या यातना किंवा असं कष्टबिष्ट असं काहीच नसतं. यमलोकामध्ये तुमच्या माझ्यासारखे धर्मात्मा आणि पुण्यात्मा लोक जातात. यमलोक पण खूप सुंदर आहे, यमलोक पण खूप चांगला आहे. पापी जीव यमलोकाच्या त्या सभेपर्यंत किंवा यमलोकापर्यंत जात नाही. ते बहुभीतीपुराच्या पुढे गेल्यानंतर सरळ ते नरक लोकाला निघून जात असतात. म्हणजे थोडक्यात श्रोते हो, जे पापी लोक आहेत ते यमाच्या सभेला, त्या यमनगराला बघू सुद्धा शकत नाही. तिथे फक्त धर्मात्मा आणि पुण्यात्मा जात असतो. आणि त्या ठिकाणी अद्भुत रत्नजडित सुवर्णाच्या आसनावरती यमराज हे विद्यमान असतात, जे मनुष्यांच्या पाप आणि पुण्याची मिलजोड अतिशय बिनचूक करतात. मग श्रोते हो, या धर्मराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहे बरं ते आपण बघू. तर धर्मराजांची एवढी मोठी सभा आहे, चित्रगुप्ताचं भवन आहे, मृत्यू काल अशा देवता त्या यमलोकामध्ये निवास करतात. या सगळ्यांचे सुंदर सुंदर असे भवन आहेत. चित्रगुप्ताच्या भवनामध्ये इतके सुंदर सुंदर चित्र विश्वकर्मांनी काढलेले आहेत की जे चित्र इतके मनोहर वाटतात, म्हणून त्या भवनाचं नाव चित्रगुप्ताचे भवन आणि चित्रगुप्त हे सगळं त्यावरनं आपल्याला लक्षात येतं. तर असं दिव्य यमलोकाचं वर्णन आहे. दिव्य अशी त्या यमलोकाची सभा आहे आणि दिव्य सिंहासनावरती यमराज त्या ठिकाणी विद्यमान असतात, जे मनुष्यांच्या पाप पुण्याची मिलजोड अतिशय बिनचूक करतात. आणि सत्पुरुषांच्या मस्तकावर जसं छत्र चामर सुशोभित दिसतं, तसं यमराजांच्या मस्तकावरती असलेलं रत्नजडित चामर छत्र अतिशय सुशोभित दिसतं. काल आणि पाश धारण करून मृत्यू यम राजांची सेवा, मृत्यू देवता सुद्धा यमराजांची काय करते? सेवा करते. जी काल नावाची देवता एवढी भयंकर आहे की तिला सगळं विश्व घाबरतं, ते काल यमराजांची सेवा करतात. तिथे गंधर्व गायन करतात, अप्सरा नृत्य करतात. असं दैदिप्यमान तो यमलोक आहे, जे सगळ्या मनोकामना परिपूर्ण करणारे कल्पवृक्ष त्या ठिकाणी आहे. तरी तिथले जे मनुष्य असतात, धर्मात्मा पुण्यात्मा, जे यमसभेला यमलोकाला प्राप्त करतात, ते भूक आणि तहान यापासून खूप लांब राहतात. ते त्यांना वृद्धावस्था त्यांच्या जवळ सुद्धा येत नाही, त्यांना कुठला शोक होत नाही, त्यांना कुठला दुःख होत नाही. खरा आनंद, स्वर्गाची उपमा किंवा स्वर्गाची अनुभूती त्या यमराजांच्या यमसभेमध्ये किंवा यमलोकामध्ये मनुष्याला प्राप्त होत असते. मी पुन्हा सांगतो, यमलोक वेगळा विषय आहे आणि नरकलोक हा वेगळा विषय आहे. पापी जीव त्या यमलोकापर्यंत जाऊ शकत नाही, किंबहुना त्या यमलोकाला बघू सुद्धा शकत नाही. मग या यमराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहे बरं? तर अत्रि, वसिष्ठ, पुलस्त, परशुराम, अगस्त्य, नारद,
त्याचबरोबर मनु, दिलीप, सगर आणि भागीरथ. भागीरथ म्हणजे कोण? ज्यांनी घोर तपस्या करून गंगा नदी वैकुंठातून या भूतलावर लोकांच्या कल्याणासाठी मागून घेतली. असे मोठे मोठे तपस्वी, राजे, महाराजे, विरक्ती, संन्यासी, बैरागी, संत, ऋषी, महात्मे, नारद मुनी हे सगळे या धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत श्रोते हो? सभासद आहेत. आणि त्या सभेमध्ये असत्य, पक्षपात, मत्सर याला अजिबात जागा नाही. ही सभा अतिशय धर्मपरायण आहे आणि जे धर्मपरायण लोक असतात तेच त्या सभेला प्राप्त करतात. मग या सभेला प्राप्त करण्याचा एकच उपाय आहे. मार्ग तर 3 आहेत पण उपाय मात्र एकच आहे. तो उपाय काय माहिती श्रोते हो तुम्हाला? पुण्य. जीवन काळामध्ये मनुष्याने खूप पुण्य संपादन केलं तरच तो धर्मराजांच्या सभेला प्राप्त करू शकतो. नाही तर बहुभीतीपुराच्या पुढे शाल्मली वृक्षाला उलटं टांगून त्या पापी जीवात्म्यांना खूप शिक्षा केली जाते, खूप मारहाण केली जाते आणि नंतर धर्मराजांच्या आदेशावरनं कल्पांतापर्यंत ते नरकाच्या यातना भोगतात. पुन्हा जन्माला येतात तर पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जाऊन ते दुःख सहन करतात. मग या धर्मराजांच्या सभेला प्राप्त करण्यासाठी काय उपाय आहे? तर तो उपाय तुम्हाला आत्ताच सांगितला. काय उपाय आहे? पुण्य. त्या पलीकडे दुसरा उपाय नाही. मग जो पुण्यवान असतो तो पूर्वेच्या मार्गाने जातो किंवा उत्तरेच्या मार्गाने जातो किंवा पश्चिम दिशेच्या मार्गाने तो यमलोकाचा प्रवास करतो. मग आपण अगोदर श्रोते पूर्वेचा मार्ग बघून घेऊ, नंतर उत्तरेचा बघू, नंतर पश्चिमेचा बघू. मग पूर्वेचा मार्ग तुम्हाला सांगतो. तर पूर्वेचा मार्ग कसा आहे? तर त्या पूर्व मार्गावरती पारिजाताचे दैदिप्यमान असे वृक्ष आहेत की पारिजाताच्या सावलीने तो मार्ग आच्छादित आहे. पारिजाताचा सुगंध त्या ठिकाणी येतो. अमृतमय जलाने दिव्य असे सरोवर त्या ठिकाणी आहेत की त्या पापी जीवात्मा त्या धर्मात्मा पुण्यात्मा जीवाला तहान लागली तर तो त्या जलाचं प्राशन सहजरित्या करून आपली तृप्ती करून घेऊ शकतो. आणि यमाच्या मार्गावर जेव्हा दक्षिण दिशेने आपण 86,000 योजनांचा प्रवास करतो तेव्हा आपल्याला तिथे पाणी सुद्धा मिळत नाही. आणि पाणी 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 करून जर सारखी लांबण लावली त्या यमदूतांना त्रास दिला तर ते 2 यमदूत आपला तोंड जबरदस्तीने उघडतात आणि तिसरे यमदूत त्या मुखामध्ये गरम उकळतं तेल ओततात. कारण ते म्हणतात की काय पाणी पाणी करून त्रास देतो, जिवंतपणे तू कोणाची सेवा केली नाही, कोणाला ग्लासभर पाणी दिलं नाही, आम्हाला काय त्रास देतोय पाणी पाणी. यमाच्या मार्गावर दक्षिणेच्या मार्गावरती कुठेच पाण्याची व्यवस्था नाही आणि पाणी पाणी करून तू आम्हाला काय त्रास देतोय असं म्हणून उकळतं तेल त्यांना प्यायला दिलं जातं. आणि श्रोते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मृत्यूच्या पश्चात यमलोकाचा प्रवास करताना यातना शरीर आपल्याला प्राप्त होतं. जे यातना देऊन सुद्धा ते नष्ट होत नाही किंवा अगदी मृत्यूला प्राप्त होत नाही. म्हणून सगळ्यात सुखद मार्ग जर सांगितलाय श्रोते हो तो पूर्वेचा मार्ग सांगितलाय. मग पूर्वेच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला पुण्य करायला पाहिजे. तर पूर्वेचा मार्ग कसा आहे? पारिजाताचे वृक्ष आहे, अमृतमय जलाने सुगंधित आणि पारिजाताच्या सावलीने तो मार्ग आच्छादित असून संपूर्ण मार्ग अतिशय सुगंधित असा हा मार्ग आहे. मग या मार्गाने कोण कोण जातात ते आपण बघून घेऊ. जे आपल्या घरामध्ये रोज देवपूजा करतात, जे दान करतात, जे काम क्रोध लोभ रहित आहेत, जे माता पितांची सेवा करतात, जे गुरुजनांची सेवा करतात, जे गरुड पुराणाचं, भागवत पुराणाचं, शिवपुराणाचं श्रवण करतात, असे जे धर्मात्मा आणि पुण्यात्मा लोक श्रोते हो ते लोक पूर्वेच्या मार्गाने यमलोकाचा प्रवास करतात. म्हणजे बघा दक्षिणेचा मार्ग किती वेदनादायी, किती कष्टदायी की मार्गात नाना प्रकारचे काटे आहेत, खिळे आहेत, विंचू आहेत, काचा आहेत, सर्प आहेत, व्याघ्र आहेत, तीक्ष्ण चोचीचे घुबड, गिधड, कावळे ते सुद्धा आपलं मांस ओरबाडून खातात. आणि असा तो दुष्कर मार्ग आपल्याला 247 योजन रोज चालून वर्षभर त्या मार्गावरचं दुःख सहन करून 11.5 महिन्यानंतर आपण यमपुरापर्यंत जाऊन पोहोचतो. मग त्या मार्गापेक्षा पूर्वेचा मार्ग हा किती सुखद सांगितलेला आहे. मग दुसरा मार्ग आहे श्रोते हो तो मार्ग म्हणजे उत्तर दिशेचा मार्ग आहे. मग या उत्तरेच्या मार्गावरती काय आहे तर शेकडो रथ त्या मार्गावरती ये जाय करत असतात. त्या ठिकाणी ऐरावत आहे. ऐरावत म्हणजे पांढरे शुभ्र हत्ती की ज्या हत्तींकडे बघून मनुष्याला आनंद मिळेल. पांढरे शुभ्र घोडे आहेत ज्या घोड्यांकडे अश्वांकडे बघून माणसाला आनंद मिळेल. या मार्गावरती हंस, चातक, सारस, चक्रवाक नावाचे पक्षी नित्य आवागमन करत असतात श्रोते हो. मग या मार्गाने कोण जातं? जे वेदांचा अभ्यास करतात, जे कुलदेवतेची पूजा करतात, जे रोज सूर्याला हळदी कुंकू अक्षत पुष्प वाहून अर्घ्य समर्पित करतात, जे तीर्थयात्रा करतात, जे एकादशीचा उपवास करतात. कारण सगळ्या व्रतांमधलं श्रेष्ठ व्रत कोणतं असेल तर ते कोणतं व्रत श्रोते हो? एकादशी व्रत. एका महिन्यात किती वेळेला एकादशीचं व्रत येतं? 2 वेळेला. म्हणून मनुष्याने एकादशीचं व्रत करायला पाहिजे. एकादशी व्रत अतिशय पावन निततेव ते फुलवात भक्तीचा उगम तिच्या हृदयात भक्तीचा
उगमतीच्या हृदया. जो एकादशी करतो त्याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती प्रवेश करते. जो भगवंताचा भक्त बनतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो, तो निष्पाप बनतो. जो निष्पाप आहे, जो पापरहित आहे, तो का सुख प्रदान करणाऱ्या उत्तर मार्गाला प्राप्त करणार नाही. म्हणून असे जे लोक असतात हे मात्र उत्तर मार्गाने यमलोकाची यात्रा करत असतात. हा मार्ग सुद्धा अतिशय रमणीय आहे आणि या ठिकाणी सुद्धा सुगंधित जलाचे दिव्य असे सरोवर आहे की जिथे मनुष्य तासाला पाणी पिऊन आपली तहान भागवू शकतो. म्हणजे दक्षिणेच्या मार्गापेक्षा पूर्वेचा मार्ग आणि उत्तरेचा मार्ग खूप सुखद सांगितलेला आहे. मग तिसरा पण मार्ग आहे श्रोते हो. तर तिसरा मार्ग कोणता आहे? तर पश्चिमेचा मार्ग आहे. मग पश्चिमेच्या मार्गावरती रत्नजडित सुंदर सुंदर भवन धर्मात्मा पुण्यात्मा लोकांनी बनवून ठेवलेले आहेत. ते आपलं आगत स्वागत करतात, आपल्याला मान सन्मान आदर आतिथ्य आपलं करतात आणि अशा प्रकारे सुखद आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने यमपुराचा प्रवास अतिशय सुखद करत असतो. पण या मार्गावरनं कोण जातं? जे परस्त्रीला मातेच्या समान समजतात. मातृवतः परदारेषु. जे परस्त्रीला मातेच्या समान समजतात, मातेच्या समान नाही तर माताच समजतात,